चेक सगळं हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 पोचतोय आवाज आवाज पोचतोय का सगळ्यांच्या फक्त मोबाईल दिसत आहेत पोचतोय ना सुरुवात करण्या अगोदर काल जी घटना घडली आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय शाहीर कोकणाचा बुलंद आवाज शाहीर रामचंद्र घाणेकर त्यांचं निधन झालं आणि म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी एक मिनिट फक्त उभं राहायचं आहे कारण असा एक हिरा आपल्याला निघून गेलेला आहे आणि म्हणून चेक चेक हॅलो हॅलो सुस्वागतम स्वागतम स्वागतम सर्वप्रथम या विघ्नाच्या गंधाला वंदन करून रंगभूमी रंगदैवत मुंबईची मुंबादेवी माझ्या गावची आई मानाई कोटेश्वरी भारतीय घडवण्याचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वर्ण संस्थापक राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जमलेल्या माझ्या तमाम नाथकलाप्रेमी रसिक नागरसिकांचे मी शाहीर सचिन मोरे माझं गाव मुक्काम पोस्ट जामगे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी
शाखा मैत्री खूप नाथनगर दिवा आमच्या वतीनं सर्वांना शाहिरी माना समुद्रा माना समुद्रा माना समुद्रा. रसिक हो, आज आम्हा दोन्ही कलावंतांना दोन्ही शाहिरांना लांबरे बुवा आणि मोरे बुवा बारी बारी होणार लक्षात घ्या. ज्या मंडळाने निमंत्रण केलं ते मंडळ म्हणजे गांगेश्वर ग्रामविकास मंडळ आडवली. त्यांचे मी ऋणी आहे, कारण अनेक कार्यक्रम त्यांचे मी केलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरे बुवांचा माना समुद्र. या ठिकाणी उत्कृष्ट झुलकूपट्टू माझे विशालदा सुतार, कीबोर्ड मास्टर आज मला साथ देत आहेत, माझे बँजो मास्टर, पण आज कीबोर्ड क्या बात आहे सौरभदा. तुम्हाला सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. पॅड मास्टर माझे सुजल लोहार, बँजो मास्टर. माझ्या आयुष्यामधला जो पहिला कार्यक्रम कोणी वाजवला असेल बघा, बँजो मध्ये 17 वर्षापूर्वी ते माझे पालघरचे सुपुत्र ललिता एसरे, त्या सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. हा उत्तम साऊंड लागला बघा, उत्तम साऊंड आहे. माझे मित्र बंधू, खरंच माया आणि प्रेम लागतं आणि त्या प्रेमापोटी आज ही मंडळाची सेवा करतात ते म्हणजे आमचे राजूदादा पट्याळ. उत्तम साऊंड आहे. साईराम माझे बंधू आहेत, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. ही शाखा माझी नवीन आहे, चालू करतोय, संपवून घ्या शाखेला माझ्या सुद्धा. माझे प्रतिस्पर्धी शाहीर आज या ठिकाणी खास करून माझे बंधू भाऊ माझे महेंद्र आग्रे बँगलोरवरून आलेले आहेत, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. तसेच अनेक एका शब्दावरती जे जे काम करून देतात आम्हाला ग्राफिक्सवाले आपले आरोही ग्राफिक्स चाचे प्रेम चाचे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. या ठिकाणी माझ्या गृहस्वप्न अशोक सावंके आहेत, तसेच राजेबाची चाते सुद्धा आहेत. आणि बुवांमध्ये नाचणारी शाखा आहे वंदाड्याची, ती पण माझी फॅनच आहे, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. बघा या ठिकाणी सहित माझी शिष्यमंडळी बसलेली आहेत, गुरुजन आहेत. सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ कमी आहे, वेळ कमी आहे. सर्वांना मानाचा मुद्रा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकास लांबरे बुवांना मोरे बुवांचा शाहीर मानाचा मुद्रा. कोल्हापूर आले, तुम्हाला सुद्धा आपला प्रमाणपत्र आणि विषय घेऊन यायचा आहे. आम्हा दोन्ही कलावंतांना दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून माझ्या मी प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान गात. बघा वारी चालू आहे, 7 तारखेपासून वारी चालू आहे. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, त्या विठ्ठलाचं आई रखमाईचं गुणगान कसं मी गाते. बुवा ऐका, शब्द आणि शब्द ऐका, लिहून घ्या, लिहून घ्या तुम्ही. आता संदीप बुवा आलाय. पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान गातो, नश्वर देह त्याच्या चरणाशी ठेवितो. जो तो भक्त पंढरीच्या वारीला जातो आणि खरा परमात्मा ज्याला आले कळतो तोच खरा समाधानी होतो. बुवाना माझी विनंती आहे, बुवाना विनंती आहे,
आहेत का इथे कोण कोलवटे बुवा कुठं आहेत कुठं असं गाऊन दाखवा आता तुम्ही गायलं की चाल मी आता गातोय संदीप बुवा आलाय बरोबर की नाही हा कलेवरती प्रेम असेल टाळ्या वाजवायच्या सगळ्यांच्या होऊ द्या बघूया आता बघायचंय मला लांबोरे बुवा किती मोठा आहे तो मला बघायचंच आहे हा स्तवन गण होऊ द्या नंतर संदीप बुवा हा इथं म्हणून अरे काग अचानक हे येडू आलं या घडून गाऊन दाखव काग अचानक हे येडू आलं या घडून कसा येऊ आई हा डोंगर चढून येडमा विषय का बुवा तुम्ही काय मालकरी नाहीत मी पण नाही एक गुरु आमच्या खाली बसले ते मालकरी आहेत तुम्ही लिहिताय ना आतमध्ये आता मी आताच लिहिलंय समोरासमोर बघा ऐका शब्द अरे विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी देवा विठ्ठला पांडुरंगा सरक गाव मुंबई तरी सुद्धा तुझ्या भेटीला ही ओढ लागली माझी शाहिराची हा म्हणून काय म्हणतो ऐका अरे विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी अरे जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी अरे विठ्ठला अरे पंढरीच्या विठ्ठला तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला क्या बात है रखुमाईच्या सकली जाऊ राहिला विटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी विषय कसा आणलाय बघा आज विठ्ठल वेगळा रखमाई वेगळी आहे पंढरपूरला असं का घडतंय म्हणून विषय आणलाय बघा तुम्ही लांबोरे मी मोरे रे रे करून जायची वारी आजची म्हणून
काय म्हणताय का रखुमाईच्या संगतीला उभा राहिला कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी युगे 28 उभा तुझे कर कटेवरी अरे जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या धनी कसा येऊ तू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी विठ्ठला 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 पंढरीच्या विठ्ठला तूच बाप आणि माझी आई तूच विठ्ठल रखुमाई तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतो पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतो पायी पंढरीची वारी झालेली आहे 7 तारखेपासून पंढरीचा भक्त विठाईचा पायी चाललेला आहे पण काय म्हणते बोयला तुझं बाप माझा आणि आई तुझं विठ्ठल रखुमाई तुझाच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी तुझ्याच भक्त दर्शनाला येतोय पायी पायी शब्द काव्य गातो आज अंत करना तुरी शब्द काव्य गातो आज अंत करना तुरी झाला व्याकुळ तुला पाहण्यात विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या पाटला विठ्ठला पैठला विठ्ठला विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी झाला व्याकुळ तुला पाहण्यात विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला 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 अरे विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला श्री गजानन महाराज बोल गाव देवी बोल शक्ती अखंड सदलाल घराण्याचा गुरुवरे शिवशाही विठोबा अशोक माले यांचा मैत्रीपूर नातूनगर दिवा यांचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा क्या बात है
असे कलाकार आहेत, सगळे शिष्यमंडळी आहेत, संगीतकार आहेत. एक आनंदाची बाब म्हणजे अशी आहे, कीबोर्डवरती आज माझ्यासमोर जो माझा, ज्याला आपण म्हणू शकतो संगीत क्षेत्रामध्ये माझा वस्ताद म्हणजे वडीलभावांचा वस्ताद, ते आज पंकजी काताळे इथे नाही आहेत. पण त्यांची जाणीव होते असा विषय नाही आहे, पण त्यांचं गाणं दरवर्षी नवनवीन असतात. आणि आज ही 5 वाजता त्यांचं नवीन गाणं आलेलं आहे. माझा प्रणवदादा नाही, पंकजदादा नाही आहेत, त्यांचं नवीन गाणं आहे थेंब पावसाची. बघा, साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ ह्या युट्यूब चॅनलवरती जा, 1 नंबर हिट गाणं आहे. गेली 4 वर्ष एक गाणं तो पंकजदादा मला नवीन देतो आणि ह्या वर्षी सुद्धा आलेला आहे. त्यांनाही शुभेच्छा देतो आणि माझा गण गातोय. पण कसा ऐका, गण नवीन आहे, नवीन आहे. विषय कसा आता ऐका, ऐका ऐका. गोवांचे गण अनेक हिट झाले. पौत बांधायचं गणाला, पौत बांधायचं. परत ते गावचं गाणं कोणतं हो नवीन केलं? हा काय, आई आई सांग आई काय काय आणि गणपतीला. गोवांचं गाणं, ह्या गोवांचं गाणं, लांबरी गोवांचं गाणं. हुआ कमी समजू नका अजून, मोरे पोणा सुद्धा पहिलीच बारी आहे. गेल्या वर्षी आपण केली, नंतर आताच भेटलं नाही. सालपणा काढली ना, मोरेबा नावाचा. हा, विषयाला विषय, भागाला भाग. तुमची गाणी हेच असतील, हे असेल काय प्रॉब्लेम मध्ये, माझा विषय असेल तो. पण मी आता आणलंय ना, तसं गाऊन पण दाखवा आणि विषयाला विषय देऊन पण दाखवा. संदीप भाऊ म्हणतात बघा, समाज साक्षीला आहे. हा, म्हणून काय म्हणतो ऐका, शेर सारे घेत नाही, वेळ कमी आहे, 9:15 झाली ना. हा, जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. आता ही माझी कल्पना आहे. मी काय म्हणतो समाजाला, हे सगळे गाववाले गावातून मुंबईला येतात, हे मुंबईकर झाले. पण माझी आई म्हणते, माझी आई काय म्हणते की बाबा मला गॅसवरती काही जमत नाही. आई, माझी आई म्हणते, माझी आई स्वतःची आई, मला गॅसवरती जमत नाही. गावाला असतो ना तर चूल पेटवली असते, पण काय ती चूल नाही, तो वाडा नाही, गुरं ढोरं नाही, मग करायचं काय? म्हणून बुवा विषय कसा आणलाय बघा, फक्त ऐका. हा फक्त ऐका ऐका. अहो वाड्यात ना, गावच्या वाड्या वसाड पडले, वसाड गावच्या वाड्यात ना, वाड्या वसाड पडले आहेत. हा, 5वी शिकलेला पोरगा बोलतोय मला मुंबईला जायचं आहे, नोकरी किती? 12 आणि 13,000 रुपये. अरे गावाला 400 रुपयाची नोकरी भेटते, दिवसाला 400 भेटतात, 500 भेटतात, मुंबईला मिळत नाही. म्हणून काय म्हणतो ऐका. हा, कसा विषय आणला बघा, माय मावला म्हणजे आहेत. गावचं भरलेलं होत घर, गावचं भरलेलं होत घर, आज सांगतोय गणा मी खरं. अरे बघा चुलीचा निघेन धुर, कुठं हा बघा मिळते घरावर चूल, काय नाही. गावाला पण गॅस आली आणि गॅस मी सगळ्यांना गॅसवरती लावलंय. मग आपलं काय,
मारा मोबाईल ऐकून. हा बघा चुलीचा निघेना धुर, अरे झाले कारण एकच गाव करी हा होतोय मुंबईकर. हा आये चाललो मुंबईला मी. आये आये 5 सुपारी आणतो. हा अजून काय पाहिजे. पण आई एकटी गावाला आहे, ती काय करणार. पण आई पण बोलते तर चुलीवर तेल फाटी पण नाही, खोपी भिजली माझी फाट्यानी. हा म्हणून काय म्हणतो ऐका, विषय चांगला आणला बुवा. हा झाले कारण एकच गाव करी हा, अरे होतोय मुंबईकर. गावचं भरलेलं होतं घर, आज सांगतोय गाणं खरं. गावचं भरलेलं होतंय घर, गाणं सांगतोय आज मी खरं. बघा चुलीचा निघेना धूर, बघा चुलीचा निघेना धूर. झाले कारण एकच गाव करी हा, आलाय मुंबईकर. झाले कारण एकच गाव करी हा, आलाय मुंबईकर. झाले कारण एकच गाव करी हा, होतोय मुंबईकर. झाले कारण एकच गाव करी हा, होतोय मुंबईकर. कामधंद्यासाठी आले सोडून घरदार, बंद टाळ्या मागे कशाला. बघा बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार. बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार. बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार. 1.5 महिने गावी होतो, आमच्या गावामध्ये कोणी नाही. तो टाळा बघतोय की घर कधी ओपन होते, चालू होते. अरे सारवण करायला पण आज पुरं नाही. म्हणून काय म्हणतोय ऐका, कामधंदा आले सोडून हे घरदार, बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार. बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार. बंद टाळ्या मागे कशाला राहिला आधार. नाही राहिले तर गुर ढोर, वीज लागते या हुर हुर. बघा गावाला आज अशी परिस्थिती आहे, मी कोणाच्या घरामध्ये गेला शेण नाही, आई दूध दे मला, म्हशीचं दे, गाईचा दे, तेही पावत नाहीये. म्हणून काय म्हणतोय ऐका, नाही राहिले तर गुर ढोर, वीज लागते या हुर हुर. नाही राहिले तर गुर ढोर, वीज लागते या हुर हुर. आला आता माझा भरून उर, आला माझा भरून या उर. झाले एकच कारण गाव करी हा, होतोय मुंबईकर. झाला एकच कारण गाव करी हा, होतोय मुंबईकर. झाला एकच कारण गाव करी हा, होतोय मुंबईकर. झाला एकच कारण गाव करी हा, होतोय मुंबईकर.
आमचे आदर्शसंघ कवीजी गावणकर आहेत, अनेक शिष्यमंडळी सगळेजण आहेत. त्यांनी 200 रुपये आमच्या विश्वासाला दिले आहेत. त्यांना सुद्धा मोठे वंत समाजाचा जरा हां बघा. विषय छान होता ना, विषय छान आहे ना. तुमचा आवाज पाहिजे सगळ्यांचा. आता खतलं मी होय ना. प्रेमाची माणसं आहेत, प्रेमाच वागायचं. आता गौरव पण प्रेमाची द्यायची आता गोवाना, असं मला वाटतंय. खतलं बोला, खतलं बा. गोवाना आणला होता ढूस चांगला. असो कसं आहे माहिती आहे का, लांबरी वाट ना, लांबरी बुवात आहे आपले माझे मित्र शाही. मला आवडतात त्या, मला ते आय लव्ह यू बोलतात, पण खुशीमध्ये घेत नाही. त्यांना घेतो उशीमध्ये एक दिवस, फक्त बोलतात ए सँडी आय लव्ह यू. हा मला खुशीमध्ये घेत नाही, त्यांना घेतो उशीमध्ये मी आज. हा सुरुवात आहे, पहिली बारी माझी आहे. मी कशी करतो ती बघा. दुसऱ्या बारीमध्ये आई शपथ सांगतो, अशी काढीन ना काढीन. लांबरी कोणा पण आठवेन संदीप कोण आहे, जुना की नवा. म्हणून गौरव कोण आणले, प्रेमाचीच आणली. जाऊ द्या, प्रेमाची जाऊ द्या. हा नवरा माझा आहे, कृष्ण माझा आहे. प्रेमान कसा वागतोय बघायचं. हा नंतर ध्यान वरती केला वा. हा आज मी पण करीन वरती ध्यान. ऐकणार नाही संदीप बुवा, म्हणून काय म्हणतोय ऐका. आहेत घेत नाही, वेळ कमी आहे, कारण दुसरी वारी मला मजबूत करायची आहे. म्हणून बुवा चाल कशी आहे. तुम्ही म्हणाल वरती वेगळी आणि खालची वेगळी, मग खांना पण लागेल नाही, वरना पण संधी बुवा लागेल. लक्षात घ्या, हे माझा आहे शब्द, लक्षात घ्या. चाल कशी लावले बघा, लावून दाखवा एकदा. हा आणि विषय कसा आणलाय बघा. गवळीमध्ये विषय पटवून द्यायचा मोरे बोना. तुम्ही लोकांना तुम्ही सांगताय ना, हा विषय दिलाय, तो विषय दिलाय, हा विषय दिलाय. संदीप मोरे बोने प्रेमाचा विषय आणलाय, तो फक्त मला पटवून द्यायचा. ऐका. अरे अंतरात जपले तुला काना, व्याकुळ जीव झाला रे. का म्हटलं, का म्हणते राधा ही, ऐकून घ्या. हा शाब्दिक खेळी आहे. एवढं जीव लावलं, एवढे आपल्या बाऱ्या केल्या, कार्यक्रम केले. तू माझा कृष्ण, तुझी मी राधा, पण शेवटी क्या बात आहे. हा पैसा देखो तमाशा काय. हा म्हणून जास्त काय बोलत नाही. दुसऱ्या बारीमध्ये साला काढणार नक्की. अरे अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. अरे तू घनश्याम मुखात नाम, तू माझा, तू घनश्याम माझ्या मुखात हे नाम. अरे आठवतोस का पाऊल फुणारे, हो अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. अंतरात जपले तुला रे काना, व्याकुळ जीव झाला रे. तू घनश्याम तुझे मुखामध्ये नाम, तू घनश्याम तुझे मुखामध्ये नाम. आठवतोस का पाऊल फुणारे, हो अंतरात
अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे क्या बात आहे. अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे तू घनश्याम मुखामध्ये नाम, तू घनश्याम मुखामध्ये नाम, आठवतो का पाहुणा रे हो. अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे बघा, युगायुगाचे नाते आपले जपणार का रे, ही तुझी होती प्रिय सखी आठवून घेणारे. तुझी होती आठवण येणारे वा, आपले कार्यक्रम होतात पण 7व्या अवतारामध्ये वचन देऊन शेवटी मला सोडलीस. मी राधा आहे, तू कृष्ण आहे, तशी विठ्ठल आणि रखमाई आहे. वचन देऊ नकोस कोणाला. जपायचं असेल नातं तर एकनिष्ठ राहायचं. म्हणून काय म्हणतो ऐका, हा, युगायुगाचे नाते आपले जपणार काय, ही तुझी होती प्रिय सखी आठवून घेणारे. आठवण घेणारे काय झाला माझा गुन्हा रे, कंद वाटते मना रे. तू घनश्याम मुखात नाम, तू घनश्याम मुखात नाम, आठवतो का पाहुणा रे. अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे. अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे तू घनश्याम मुखात नाम, तू घनश्याम मुखात नाम, आठवतो पाहुणा रे हो. अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला रे अंतरात जपले तुला रे काना व्याकुळ जीव झाला अरे अंतरात जपले तुला रे काना, अरे हा व्याकुळ जीव झाला रे. कसं वाटलं? ऐका, बघा बघा, एक चिमटा घेतो गोवाना फक्त नॉर्मल हा गोवाना विषय दिलेला आहे मी. ऐका, हा ऐका, विषय दिलेला आहे पुढे हो नक्की खजवणार हो. फक्त बोलू दे बुवा ना मला. आज मला बोलू दे बुवा ना. संदीप बुवा त्यांचा विषय फुटल्यानंतर आज लांबरवा सोबतच माझ्या फक्त बोलायचं काम. हा बोल वचन अमिताभ बच्चन, हा बाकी काय नाही. गाऊन दाखवा स्केलला चायलेच्या चॅलेंज सुपारी दिन पूर्ण मी मंडळाची. तरी सुद्धा हा मोठे केले गंमत मध्ये, हा गार केले गंमत मध्ये. संदीप बुवाला हिंमत मध्ये आत इथं लक्षात घ्या. हा नाद नाही कर का बात करताय आपण. गोवाना विषय दिलाय, नवीन विषय गोवांचा. या ठिकाणी माझे गुरु समान साळुंके बुवा आहे, शाहीर वर्ग आहे. विषय गोवाना काय दिला बघा ऐका. त्रिकाल ज्ञानी श्वेत द्वीपात फिरत असताना
त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली. त्या कन्येच्या शरीरामध्ये त्यांना पुरुष दिसला. तो दिव्य पुरुष दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात दिसला. एक पुरुष त्याच्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात दिसला. अशा प्रकारे त्या कन्येच्या शरीरात एक 3 पुरुष आणि पुत्र दिसला. त्याचं नाव काय? त्या 3 पुरुषांचं नाव व त्यांचं स्वरूप काय हे मला सांगायचं आहे. आणि कन्येचं नाव काय हे सांगायचं आहे बुवा. बघा, मी मोरेबुवा आहे. वेळ कमी आहे. म्हणतात लगेच हे करा म्हणून. वेळ कमी आहे. मी जर मला कळलं उत्तर बरोबर असेल तर मोरेबा मान्य करणारा शाहीर आहे, लक्षात घ्या. जसं तुम्ही मला आय लव्ह यू म्हणताय ना, मी तुम्हाला आय लव्ह यू टू बोलेल उत्तर पटलं तर, नाही तर साल प्रकारे हातून नव्हे. म्हणून या ठिकाणी आकाश पवार, प्रयोगकर, ओजी जैतापूर यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरेबांचा मानाचा आमचा जास्त नको. गोवांचे डायलॉग मोठा आहे तो. मोठे गार केले काय गंमत मध्ये. प्रश्न पण फक्त शॉर्टकट देतो, नंतर घाणेकर कोणतं आपल्याला गाणं गायचं. म्हणून बघा विषय ऐका. अरे कुठं गेला शंकर माझा मसना मधी गबाय. माझी कीबोर्ड मास्टर यश दादा सुद्धा आहे, हे शिंगळे माझा भाचा आहे. त्यांना सुद्धा मोरेबांचा मानाचा मित्र नाव राहून गेलं. बघा विषय कसा आहे, गंमत मध्ये ना हिंमत मध्ये आला संदीप बुवा. म्हणून काय म्हणतो ऐका. हिंमत मध्ये फक्त बोलू द्यावं. मी हाय आतमध्ये. त्यांच्याकडे पेन, माझ्याकडे पेन. त्यांच्याकडे शाई असेल ना, मी आज 5 पेन आणले शाई भरून. तुमच्याकडे किती आहेत मला माहिती नाही, एकच पेन दिसला आहे. बाबा माझा वासरू आहे तू लागते बुवा. आहेत कुठं असू द्या. अरे सोडला हा प्रश्न सोपा, नका मारू उगाच थापा. अरे मोठे गार केले मी गंमत मधी. खालीकडे कोणता विषय आहे? कुठं गेला शंकर माझा मसना मधी. अरे मोठे गार केले मी, हिम्मत नाही गंमत मधी. अरे प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या हो आधी शाही. प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या हो आधी. प्रश्नाचे उत्तर द्या हो आधी. प्रश्नाचे उत्तर द्या हो आधी. सोडला हा प्रश्न सोपा, मारू नका उगाच थापा. सोडला हा प्रश्न सोपा, मारू नका उगाच थापा. मोठे गार केले गंमत मधी. मोठे गार केले गंमत मधी. प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या आधी हो. प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या हो आधी. प्रश्नाचे उत्तर द्या हो आधी हो शाही. प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या हो आधी. बघा शेवट घेतो. पहिली बारी आहे. आता एक रिक्वेस्ट आहे, आपले 2 मिनिटं परंतु थोडा शांत बसून. जी काल वेळ आली, महान कलावंत सर्वांचे लाडके घाणेकर बुवा निघून गेले आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून हे मोरेबुवांचे काव्यपुष्प आहे. खरंच सगळ्यांनी शांतता राखायची आहे, कारण असा महान कलावंत ज्यांच्या सोबत मी अनेक कार्यक्रम केले, कॅसेट झाल्या, प्रेम दिलं, पण तो कलावंत आज आपल्यासोबत नाहीये. रामचंद्र घाणेकर बुवा, तुम्ही वैकुंठवासी आहात, पण आजी तुमची आठवण येते. पण काय म्हणताय का? अरे हे कंठ दाटले साऱ्यानी वाहिले अश्रूंचे पुर. श्रद्धांजली आज
खंत वाटते ही मना आज सांगावी कुणा खंत वाटते ही मना आज सांगावे कुणा नाही पुन्हा दिसणार घाणे कर कंठ आज दाटले आले अश्रूंचे पूर कंठ आज दाटले अंतरा गातोय हा पोरा नाचवत नाही मी नाचू नका हा लोक कले पायी त्या कलाकाराचं जीवन कसं असतं बघा मला समाज पाहिजे मला कला पाहिजे मला प्रेम पाहिजे मला माया पाहिजे म्हणून काय म्हणते ऐका ज्याने मलाही घडवला घाणेकरवाने मला घडवलेला आहे लोक कले पायी संसार मोडला रसिकांच्या हृदयात त्याने नाता जोडला अरे होता मर्दानी बाना साऱ्यांना घेऊन साऱ्यांना करून गेलाय सुना नाही असा मिळणार जोडीदार कंठ दाटले हे आले अश्रूंचे पूर नाही बुवा दिसणार घाणेकर धन्यवाद जसं मला सकाळी केलं तसं बुवाना करा लांबरी बुवाना करा बघा माझी कर्तव्य संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र